इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ तालुक्यातील मंगलगडावरील वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करत उभारलेली जवळपास 80हून अधिक व्यावसायिक अतिक्रमणांवर गुरुवारी पहाटेपासून धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली। यावेळी वन, महसूल, पालिका आदी 600हून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि कडक पोलीस बंदोबस्तात दिवसभर ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली। तर जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे। अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील पायथ्याच्या भागात 15 दिवसांपूर्वी अचानक एका अनधिकृत घरावर दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। त्यामुळे गडावरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला होता। तर वन आणि महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे गडाच्या पायथ्यापासून वरील भागांपर्यंत मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचा आरोप करण्यात येत होता। त्यामुळे भविष्यातील धोका पाहता येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी होत होती। अखेर मलंगगडावरील अतिक्रमणाविरोधात जिल्हा प्रशासनाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती। त्यानुसार वन विभागाकडून आठवडाभरापूर्वी गडाच्या पायथ्यापासून वरील भागापर्यंत असलेल्या जवळपास 800 अनधिकृत व्यावसायिक बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या। त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तसेच महसूल, पोलीस आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी पहाटेपासून मलंगगडावरील या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली। या कारवाई दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला होता। तसेच एवढ्या मोठ्या संख्येने अतिक्रमणे असल्याने त्यांच्यावर मनुष्यबळाच्या मदतीने कारवाईसाठी वन, महसूल, अंबरनाथ, उल्हासनगर तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जवळपास 600हून अधिक कर्मचाऱ्यांची यावेळी मदत घेण्यात आली होती। तसेच कारवाई दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून महावितरणच्या मदतीने येथील विद्युत पुरवठा दिवसभरासाठी खंडित करण्यात आला होता। त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली दिवसभरात मलंगगडावरील 80हून अधिक व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली। यात मोठ्या संख्येने हॉटेल्स, लॉजिंग, खाद्यपदार्थांची दुकाने तसेच किरकोळ साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांचा समावेश आहे। तर उर्वरित अनधिकृत बांधकामांवरही ही कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे।